आता या टॉपिकवर बोर्डाच्या परीक्षेला विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत ते बघूया. पहिला क्वेश्चन पेपर आहे मार्च 2022. त्याच्यामध्ये एक MCQ विचारलेला आहे. ए लिक्विड रायझेस इन ग्लास कॅपिलरी ट्यूब अप टू ए हाईट ऑफ 2.5 सेंटीमीटर ॲट रूम टेम्परेचर. इफ अनदर ग्लास कॅपिलरी ट्यूब हॅव्हिंग रेडियस हाफ दॅट ऑफ द अर्लियर ट्यूब, म्हणजे जी दुसरी ग्लास कॅपिलरी घ्यायची आहे त्याची रेडियस पहिल्यापेक्षा हाफ आहे म्हणून सांगितलंय. इन द सेम लिक्विड द राईज ऑफ लिक्विड इन इट विल बी. आता बघूया आता ह्याच्यात काय काय करावं लागतंय ते. पहिली हाईट त्यांनी सांगितलेली आहे H1 इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. H2 विचारले. त्याच्यानंतर इनिशियल रेडियस जर R1 असेल तर फायनल रेडियस त्यांनी किती घेतलेली आहे? 1/2 R1 हाफ घेतलेला आहे, सांगितले सरळ त्यांनी त्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये जो H चा फॉर्म्युला आहे हाईटचा, कुठलाही एक फॉर्म्युला तयार करून ठेवा. H इक्वल टू 2t कॉस थिटा डिव्हायडेड बाय R इंटू रो इंटू जी. मग यातलं फक्त R तेवढं इकडे घेतोय. H इंटू R इक्वल टू 2t cos थिटा डिव्हायडेड बाय रो इंटू जी. हा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट तुम्हाला कॉन्स्टंट घ्यावा लागेल, कारण बाकीच्या काही गोष्टी बदललेल्या नाही आहेत. म्हणजेच याच्यावरून असं येणार H1 R1 इक्वल टू H2 R2. मग H2 फाइंड आउट करायचं आहे. R2 ने इकडे डिव्हाइड करून घ्या. H1 R1 डिव्हायडेड बाय R2. मग याच्यामध्ये R2 च्या ठिकाणी व्हॅल्यू वापरा. H1 ची व्हॅल्यू आहे 2.5. R1 एक 2 मिनिटं तसंच ठेवा. R2 इक्वल टू ते 1/2 R1 ते तिथं वापरलं तर हे एवढं सोडवा. हे R1 ला R1 कॅन्सल होईल, हे 2 वरती येणार. Therefore H2 इक्वल टू 2 इंटू 2.5 दॅट इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. हे त्याचा आन्सर आहे का बघा. तसा ऑप्शन कुठे याच्यामध्ये आहे बघा, 5 सेंटीमीटर हे त्याचं आन्सर. त्यानंतर स्टेट द फॉर्म्युला फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ रेनॉल्ड्स नंबर. फॉर्म्युला माहिती आहे, फक्त स्टेट करायचं आहे. काहीही त्याच्यामध्ये सोडवत बसायचं नाही किंवा प्रूव्ह करायचं नाही किंवा कंडिशन लिहायची नाही. हे एक एक मार्काचे प्रश्न आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे 8 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर each of radius 0.2 millimeter coalesce into a single drop. म्हणजे 8 ड्रॉपलेट्स एकत्र येतात आणि त्या सगळ्यांचं मिळून एकच ड्रॉप तयार होतो. फाइंड द डिक्रीज इन द सरफेस एरिया. हा पण प्रॉब्लेम आहे, तो पण आपण सोडवूया इथं. त्याला मी सरळ बाजूला घेतो इकडे, 1 मिनिट फक्त. 8 ड्रॉपलेट्स सांगितलेले आहेत त्यांनी. गिव्हन डाटा, पहिल्यांदा सगळा डाटा कलेक्ट करूया आपण. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स त्याला मी स्मॉल एन घेतोय. दिस इज इक्वल टू 8. ड्रॉपलेटची रेडियस त्याला मी स्मॉल आर कन्सिडर करतोय. 0.2 मिलीमीटर. मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर 10⁻³ इथलं मी 0.2चं 2 करून घेतोय. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट इथं 10⁻⁴ असं पण लिहू शकताय. त्यानंतर एकच ड्रॉप तयार होतोय. मग कॅपिटल आर त्या एका ड्रॉपची रेडियस कन्सिडर करतोय, रेडियस ऑफ ड्रॉप. त्यांनी विचारलेलं आहे डिक्रीज इन सरफेस एरिया. मग सरफेस एरिया इथं डिक्रीज होतो. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स जास्त असतील तर एरिया जास्त असतो. इथं अनेक 8 ड्रॉपलेट्सचा मिळून एक ड्रॉप तयार झालेला आहे, त्यामुळे सरफेस एरिया इथं काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट कॉन्स्टंट राहते, ती म्हणजे व्हॉल्यूम. सगळ्यात पहिल्यांदा तेच काम करायचं आहे आपल्याला. व्हॉल्यूम मधलं रिलेशन चेक करायचं आहे. फॉर्म्युला इन कॅल्क्युलेशन्स. व्हॉल्यूम ऑफ
1 drop is equal to 8 into volume of 1 droplet. व्हॉल्यूम ड्रॉप स्पेरिकल आहे त्यामुळे येणार 4/3 पाय आर क्यूब. दिस इज इक्वल टू 8 into 4/3 पाय. इथं फक्त स्मॉल आर वापरा. यातलं 4/3 पाय 4/3 पाय कॅन्सल होईल. आर क्यूब इक्वल टू 8 into स्मॉल आर क्यूब येणार. म्हणजेच कॅपिटल आर इक्वल टू 2r हे असं रिलेशन मिळेल. आता याचा डिक्रीज इन सरफेस एरिया विचारलेला आहे. मग इनिशियल सरफेस एरिया इनिशियल सरफेस एरियाला मी A1 कन्सिडर करतोय. ते किती येणार 8 टाइम्स 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर येणार. आणि फायनल सरफेस एरिया एकच ड्रॉप तयार होणार आहे. त्याची रेडियस फक्त बदला आणि एकाच ड्रॉपचा एरिया लिहायचा आहे. A2 इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर हे असेल. मग कॅपिटल आर इक्वल टू 2r आहे ते इथं वापरून घेऊया. म्हणजेच हे काय होणार 4 पाय कॅपिटल आरच्या ठिकाणी 2r येणार. त्याचा स्क्वेअर करायचा आहे. मग हे किती होणार 4 पाय इंटू 4r स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 16 पाय आर स्क्वेअर. आता बघा डिक्रीज इन सरफेस एरिया विचारलाय. यालाच तुम्ही चेंज इन सरफेस एरिया पण म्हणू शकता. नाउ डिक्रीज इन सरफेस एरिया इक्वल टू त्याला आपण DA कन्सिडर करूया. A1 मायनस A2. मग A1 किती आहे बघा 8 into 4 आहे हे. म्हणजे किती होणार 32 पाय आर स्क्वेअर मायनस हे किती होणार 16 पाय आर स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 16 पाय आर स्क्वेअर. 32 मधून 16 हे वजा केलेले आहेत. सो दिस इज इक्वल टू 16 इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.142. आर ची व्हॅल्यू आहे स्मॉल आर किती काढलेला आहे बघा ते 2 into 10⁻⁻⁴ आहे. 2 into 10⁻⁻⁴ आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. हे सिम्प्लिफाय करून घ्या. 16 into 3.142 इंटू हे किती होते 2चा वर्ग येणार 4. 10⁻⁻⁴ आहे त्याचा स्क्वेअर होणार 10⁻⁸. कारण हे सगळं स्टँडर्ड युनिट मध्ये येणार त्यामुळे 10 ची पॉवर थोडी वाढेल इथं. आता ह्या 4ने ह्याला मल्टिप्लाय करतोय. 4 × 12 12.564 येते का बघा. 14 × 56 4 2 8 568. 4 2 8 4 1 16 4 1 4 आणि 1 5 4 3 12 इंटू 10⁻⁸. तर 16 ने ह्याला मल्टिप्लाय करा. 16 × 1 = 28 8 हात झाले 12 16 96 आणि 2 98 10 108 परत 8 येतील हातचे 10 येतील 16 पंचे 80 आणि 10 90 0 हात झाले 9. इथं डेसिमल पॉइंट घ्या. 2 32 आणि 9 41 अशी 1 त्याले 4 16 1 16 आणि 4 20 हे असेल इंटू 10⁻⁻8 असं येणार आहे. हे कसं घेताय आता त्याला फायनल फक्त तेवढं बघा. बाकीच मी आता सगळं हे काढून टाकतो. आता याला आहे असं ठेवा किंवा शक्यतो करून फायनल आन्सर लिहिताना पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट देत चला. म्हणजे इथं घ्यावं लागेल मला 10⁻⁻6 आणि मीटर स्क्वेअर. डिक्रीज इन सरफेस एरिया आहे
तो एवढा येईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ ए स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी थ्रू अ विस्कस मीडियम. हे आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे, लेक्चर्स मध्ये आहेत, सगळं बघून घ्या व्यवस्थित. इथं तुमचा हा पहिला क्वेश्चन पेपर संपेल. दुसरा क्वेश्चन पेपर आहे जुलै 2022. रेन ड्रॉप्स आर स्पेरिकल इन शेप. मग हा आकार जो आहे तो इट इज बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन मुळे तो आकार तिथं मिळतो. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द कॅपिलॅरिटी, स्टेट एनी टू युजेस ऑफ कॅपिलॅरिटी. हे पण डिटेलमध्ये घेतलेलं आहे, बघून घ्या. त्याच्यानंतर आहे डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, स्टेट एनी टू प्रॉपर्टीज ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा सुद्धा क्वेश्चन झालेला आहे. मग ह्याच्यामध्ये जुलै 2022 ला बघा 4 हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे अजून. म्हणजे हे 2 मार्काचं, हे 2 मार्काचं, हे 2 मार्काचं, म्हणजे 6, आणि हा MCQ आहे. असं 7 मार्काचा क्वेश्चन विचारलेला आहे. हा एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आता आपण सोडवूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द डिफरन्स ऑफ प्रेशर बिटवीन इनसाइड अँड आउटसाइड ऑफ ए स्पेरिकल वॉटर ड्रॉप ऑफ रेडियस 2 मिलीमीटर इफ सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज. वॉटरचं सरफेस टेन्शन एवढं आहे, रेडियस सांगितलेली आहे, आणि इनसाइड आणि आउटसाइड जे प्रेशर असतं त्याच्यातला डिफरन्स त्यांनी विचारलेला आहे. 2 मार्काचा प्रश्न आहे. गिवन डाटा घेऊया पहिल्यांदा. Difference of pressure between inside and outside, Pi minus Po. This is equal to question mark. रेडियस त्यांनी सांगितलेली आहे 2 मिलीमीटर. परत एकदा मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करा. 10⁻³ मीटर. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर ते त्यांनी दिलेलं आहे 73 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, वॉटर ड्रॉप आहे. फॉर वॉटर ड्रॉप Pi minus P0 is equal to 2 times T divided by R. हे जर सोप बबल असतं तर 2T च्या ऐवजी 4T घ्यावं लागतं, लक्षात ठेवा. मग इथं काय येणार, 2 इंटू सरफेस टेन्शन किती आहे 73 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय R किती आहे 2 इंटू 10⁻³ आहे. हे काय होणार, 2 ला 2 कॅन्सल, 10⁻³ ला 10⁻³ कॅन्सल येणार, म्हणजे फक्त 73 शिल्लक राहते. आणि प्रेशर आहे म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे तुम्ही न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहू शकताय किंवा पास्कल लिहिलं तरी पण चालते. त्याचा आन्सर काहीच नाही कॅल्क्युलेशन मध्ये याच्यात. त्याचा पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2023. त्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे बघा. इफ थीटा रिप्रेझेंट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेड बाय अ लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सरफेस ऑफ द कंटेनर. कम्प्लिटली वेट्स म्हटलंय, मग कम्प्लिटली जर वेट करत असेल तर वॉटरच आहे ते, म्हणजेच तुम्हाला थीटा इक्वल टू 0 डिग्री घ्यावा. पार्शियली वेट्स म्हटलं तर हे घ्यावं लागेल, आणि डज नॉट वेट म्हटलं तर तुम्हाला हे घ्यावं लागेल. त्यामुळे काय नेमकं त्यांनी दिलेलं आहे ते व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीनं त्याचा आन्सर सिलेक्ट करा. त्याच्या पुढे विचारले डिफाईन कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, म्हणजे इटा. हा तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये सापडेल. स्टेट इट्स फॉर्म्युला अँड SI युनिट. सिंपल क्वेश्चन आहे, बघून घ्या.
त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे ऑप्टेन द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. डेरिवेशन आहे त्याचं, ते 1-2 मार्काला विचारलेलं आहे. म्हणजे इथं 2, 2, 4 आणि 5 अजून असणार आहे पलीकडे प्रश्न. 2 मार्काचा एक प्रॉब्लेम पण विचारलाय बघा. आता तो प्रॉब्लेम आपण सेपरेट घेऊ आणि त्याला सोडवूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द वर्क डन in blowing a soap bubble to a radius of 1 centimeter. Surface tension of soap solution is 2.5 into 10 raised to minus 2 Newton per meter. Given data, डेटा आपण कलेक्ट करू याच्यामध्ये पहिल्यांदा. वर्कडन विचारलेलं आहे, W इक्वल टू क्वेश्चन मार्क. रेडियस सांगितलेली आहे बबलची 1 सेंटीमीटर. या रेडियसचा सोप बबल तयार करायचा आहे. सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन 1 इंटू 10⁻⁻² मीटर. सरफेस टेन्शन सांगितलेलं आहे 2.5 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आपला जो फॉर्म्युला आहे तो असा आहे, वर्कडन इक्वल टू टी इंटू डी ए, म्हणजे चेंज इन एरिया. इकडे DW पण घेतला असतं तरी चाललं असतं, काय अडचण नाहीये. आता सरफेस टेन्शन आपल्याला माहिती आहे, फक्त आता त्याचा सरफेस एरिया माहित पाहिजे. मग सरफेस एरिया सोप बबल इज इक्वल टू 4πr². हा बेसिक फॉर्म्युला त्याचा. सरफेस एरिया एका बाजूचा आहे तो, पण सोप बबलला डबल सरफेस, 2 सरफेसेस असतात. सिन्स इट हॅज 2 surfaces, its surface area equal to 2 into 4πr². त्याची दुप्पट करायची, म्हणजे ते किती येणार, 8 टाइम्स 4πr². आणि ही व्हॅल्यू DA साठी घ्यायची. आता हा फॉर्म्युला काय होईल बघा. देअरफॉर वर्क डन इक्वल टू सरफेस टेन्शन T आहे असंच ठेवा, इंटू 8πr². याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. सरफेस टेन्शन आहे 2.5 इंटू 10⁻². इथं आहे 8, हे आहे 3.142 इंटू रेडियस किती आहे 1 सेंटीमीटर². 1 म्हणजेच 10⁻². इथं बसत नाही, 2 मिनिटं खालीच घेतो त्याला, इंटू 10⁻², त्याचा स्क्वेअर. हे असे. आता हे एवढं सोडवायचं आहे फक्त तुम्हाला, फार विशेष असं काही त्याच्यामध्ये नाही आहे जास्त. बघूया आता काय काय होते इथं. मग 2.5 इंटू 8 म्हणजे 25 8 200 होणार, म्हणजे एवढ्याच येणार 20 इंटू 3.142. त्यानंतर इथं 10⁻² आहे, ते तसंच ठेवतोय, आणि हे होणार 10⁻⁴. हे 20 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा बरं किती होते, हे त्याची दुप्पट करायचे थोडक्यात. मग 62.84, 6284. फक्त इथे येणार 62.84 इंटू 10⁻⁻6 येणार, म्हणजेच हे येणार 6.284 इंटू 10⁻⁵ जूल. एवढं येणार त्या ठिकाणी त्याचा आन्सर. एवढं वर्कडन तुम्हाला मिळेल शेवटी. W
नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2023. MCQ बघा. व्हेन सोल्युबल सबस्टन्स such as a common salt sodium chloride is dissolved in water, surface tension of water, surface tension increase होते. जर सबस्टन्स सोल्युबल असेल तर सरफेस टेन्शन वाढते. त्यानंतर हा एक क्वेश्चन पहिल्यांदा बघून घेऊ. डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीम लाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. ते झालेलं आहे आपलं. ते 1-2 मार्कला विचारलंय त्याने. मग हे 2 मार्काचं आहे, हा प्रॉब्लेम 2 मार्काचा आहे, हे टोटल मिळून 4, इथं 2 6 आणि 1 मार्काचा MCQ आहे. आता जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आता बघूया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ ए वॉटर ड्रॉप. डायमीटर विचारलंय. इफ द एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज. एक्सेस प्रेशर दिलेलं आहे आणि वॉटर ड्रॉप आहे, त्याच्यावरून फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर ती पण व्हॅल्यू दिलेली आहे. गिव्हन डाटा. कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप. डायमीटर विचारलंय. इफ द एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप. एक्सेस प्रेशर म्हणजे PI मायनस PO, ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर सरफेस टेन्शन सांगितलेलं आहे 7.2 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फॉर वॉटर ड्रॉप PI minus PO, this is equal to 2T upon R. हे असेल. मग रेडियस काढून फक्त त्याची दुप्पट करायचे, दुसरं काय करायचं त्याच्यामध्ये. मग हे R इकडे घेतोय किंवा व्हॅल्यूज वापरा सरळ. तर 80 येणार. त्यानंतर इथे येणार 2 इंटू 7.2 इंटू 10⁻² डिव्हायडेड बाय R येणार. मग याच्यावरून हे R इकडं घ्या, हे 80 इकडं पाठवा. हे असेल. इथं काय होईल बघा बरं. आता याचं सिम्प्लिफिकेशन केलं पाहिजे. 1-2च मिनिट. आम्ही 2 इंटू इथं करतोय 72, त्यामुळे हे होईल 10⁻³ इथं 80 आहे. असं 18च्या पाड्यामध्ये 80 आहे ना, 8च्या पाड्यामध्ये हे दोन्ही पण ऍडजस्ट होऊन जातील. 8×9=72, 8×10=80. 8च्या पाड्यामध्ये हे 10 ची पॉवर आणि हे इकडलं ऍडजस्ट करून घ्या. R इक्वल टू किती होणार, हे 9 इंटू 2 ते होणार 18, हे येणार 10⁻⁴ मीटर येणार. हे ही झाली रेडियस. मला पाहिजे डायमीटर. देअरफॉर डायमीटर इक्वल टू मग डायमीटर साठी याची दुप्पट करा, म्हणजेच 2 इंटू 18 इंटू 10⁻⁴. मग हे किती होणार, 18×2=36 10⁻⁴ हे मीटर होणार एवढे. मग ह्याचं जर तुम्हाला मिलीमीटर मध्ये जर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याला 3.6 मिलीमीटर असं पण करू शकताय. त्यावेळेला काय होईल, 3.6 इंटू 10⁻³ मीटर, याचंच कन्व्हर्शन मिलीमीटर मध्ये असं पण येईल. या पद्धतीने ते पूर्ण होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द टर्मिनल व्हेलॉसिटी with which an air bubble of diameter 0.4 millimeter
rise through a liquid of density 0.1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. लिक्विडची डेन्सिटी 900 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे आणि एअर ड्रॉपची डेन्सिटी ती एवढी दिलेली आहे. मग एअर बबल आहे बरं का, लक्षात ठेवा. त्यामुळं एअर बबल साठी तुम्हाला रो ह्याला घ्यावं लागेल आणि सिग्मा घेताना लिक्विडची डेन्सिटी ही घ्यावी लागेल. जरा काळजीपूर्वक. गिवन डाटा कॅल्क्युलेट द टर्मिनल व्हेलॉसिटी व्ही विचारलेला आहे. विथ विच अन एअर बबल ऑफ डायमीटर दिलेलं आहे, म्हणजेच 2r सांगितले त्यांनी 0.4 मिलीमीटर. त्याच्यावरून r इक्वल टू किती येणार, 0.2 मिलीमीटर येईल. म्हणजेच 2 × 10⁻⁴ मीटर. त्यानंतर लिक्विडचं विस्कॉसिटी, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिलेला आहे, म्हणजे इटा दिलेला आहे 0.1 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आता या लिक्विड मधून तो पास होते, म्हणजे लिक्विडची डेन्सिटी, मीडियमची डेन्सिटी सिग्मा घ्यायची, ती एवढी येणार 900 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आणि कोण ट्रॅव्हल होणार आहे, एअर बबल. तर एअरची डेन्सिटी ती घ्यायची रो, ती आहे 1.29 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्यानंतर जी ची एक व्हॅल्यू लागेल, ती व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग जी टर्मिनल व्हेलॉसिटी आहे v इक्वल टू 2/9, इथं काय काय बघा, r²g इंटू ब्रॅकेट रो मायनस सिग्मा डिव्हायडेड बाय इटा असा येते. मग रो मायनस सिग्मा जे आहे ते तेवढं जरा बाजूला सोडवून घेऊ. रो मायनस सिग्मा, मग रोची व्हॅल्यू किती आहे 1.29 मायनस किती आहे ते 900. जरा बाजूला मांडून घेऊया कुठेतरी. 900 मायनस 1.29 यांचे सबट्रॅक्शन करायचे. 9 आणि 1 10, 3 आणि 7 10, 1 2 आणि 8 10, 1 इथं 9 येणार, परत 1 हे एवढे येणार आणि ही व्हॅल्यू मायनस आहे, मायनस 898.71 एवढी त्याची व्हॅल्यू येईल. ती व्हॅल्यू मी इथं डायरेक्ट आता यूज करणार आहे. देअरफॉर व्ही इक्वल टू काय काय बघा, अंशामध्ये 2 आहे, रेडियस किती आहे 2 × 10⁻⁴, त्याचा स्क्वेअर आहे. जी ची व्हॅल्यू आहे 9.8. त्याच्यानंतर या दोघांची वजाबाकी आहे मायनस 898.71 आणि डिव्हायडेड बाय मध्ये 9 आहे, 9 ला विसरू नका. आणि पुढे इटा आहे, इटाची व्हॅल्यू आहे 0.1 म्हणजेच 10⁻⁻1. तर हे तेवढं आपल्याला लॉग न सोडवावं लागेल. त्याच्या आधी अजून एक किरकोळ काम करून घेऊया. व्ही इक्वल टू सगळ्यात पहिल्यांदा हे मायनस पुढे घेतोय, 2 × 2 चा स्क्वेअर ते येणार 4, त्यानंतर होणार 9.8, त्यानंतर येणार 898.71, टोटल येणार पॉवर 10⁻⁸ डिव्हायडेड बाय इथं 9 आहे आणि हे 0.1 म्हणजेच 10⁻⁻1. हे सगळं आता व्यवस्थित मांडून घेतलेलं आहे. आता हे लॉग न सोडवणार आहे, त्याच्यामध्ये किरकोळ सिम्प्लिफिकेशन 2 × 4 ते होणार 8 चा लॉग
म्हणजेच 80चा लॉग बघावा लागेल, तो 9031 येतोय. चेक करूया एकदा. इथं आहे बघा 80चा लॉग 9031. त्यानंतर आहे 9.8, त्याचा लॉग आहे 9912. त्यानंतर हे बघावं लागेल 2.89चा 8 मध्ये 7चा मीन डिफरन्स. 89 8 मध्ये 9चा मीन डिफरन्स. काय बघूया बरोबर आहे का ते. 89चा 8 मध्ये 7चा मीन डिफरन्स आहे. 89 8 मध्ये 7चा मीन डिफरन्स म्हणजे इथे येणार 3, हे नाही. 95 33 आणि 3 95 36. 95 36 हे झाले अंशातले सगळ्यांचे लॉग झाले. या सगळ्यांची बेरीज करून घ्या. 6 8 9 3 6 7 5 14 4 हात झाले 1 9 त्रिक 27 आणि 1 28 अशी 8 हात झाले 2 2 आणि 2 4. हे झालं अंशाचं कॅल्क्युलेशन. आता 90चा लॉग लागेल 0.9541 का काहीतरी असं आहे. 9542 आहे. 90चा लॉग आहे 9542. तो आता त्याच्यातून वजा करा. आता हे 9 वजा 2 7 7 वजा 4 3 5 आणि 9 14. हातचे आले 1 10 आणि 8 18. हातचे आले 1 इथे येणार 3 पॉइंट. एकदा चेक करून घेतोय फक्त मी, तुम्ही पण चेक करा. ठीक आहे. आता याचा अँटीलॉग बघायचा आहे. 0.89चा 3 मध्ये 7चा मीन डिफरन्स. 0.89चा 3 मध्ये इथे 7 मध्ये मीन डिफरन्स. 89चा 3 मध्ये 7चा मीन डिफरन्स. 78 16 आणि 3 78 19 आणि 10 78 29. 7829. 7.289 इंटू 10⁻, 1 मिनिट, व्हॅल्यू असू दे तशीच. ह्याला जरा अलीकडे घेतोय कारण मायनस साईन राहिले. therefore v इक्वल टू मायनस 7.289 इंटू इथे किती आहे 3 आहे ते लिहा 10च्या पॉवर मध्ये. त्यानंतर टोटल किती शिल्लक राहते बघा. इथं 10⁻8 आहे, इथं 10⁻1 आहे. हे वरती गेल्यानंतर 10⁻+1 होणार म्हणजेच येणार 10⁻7 होणार. हे therefore v इक्वल टू मायनस 7.289 इंटू 10⁻4 मीटर पर सेकंद. तर इथं मायनस साईन येते. मायनस साईनचा अर्थ आहे की तो एअर ड्रॉप वरती मूव्ह होतोय. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट the airdrop is moving upwards. तर ही त्याची व्हॅल्यू, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा. फेब्रुवारी 2024. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर सरफेस टेन्शन विचारले. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय? फोर्स पर युनिट लेंथ. फोर्सची डायमेन्शन्स पाठ करा म्हणून सांगितले. 1 1 -2 डिव्हायडेड बाय l⁻1 म्हणजेच हे l⁻0 होणार. l⁻0 फक्त इथंच आहे बघा, हे त्याचं आन्सर. त्यानंतर व्हाय ए डिटर्जंट पावडर इज मिक्स्ड विथ वॉटर टू वॉश क्लोथ्स. डिटर्जंट पावडर हे इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये. ते ऍड केल्यानंतर वॉटरचा सरफेस टेन्शन डिक्रीज होतो.
त्यामुळं पाणी आणि डर्ट पार्टिकल्स कपड्यांना लागलेले ते प्रॉपर कॉन्टॅक्ट मध्ये येतात, कपडे चांगले धुतले जातात. हे सगळं आपण ऑलरेडी डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्या पद्धतीने त्याचं उत्तर लिहून टाका. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, डिफाईन सरफेस एनर्जी ऑफ अ लिक्विड, डिराईव्ह रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जीची डेफिनेशन लिहायची आहे आणि सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी मधलं रिलेशन व्हेरीफाय करायचंय. मग इथं बघा 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 7, इथं पण साधारण 7 मार्काचे प्रश्न या टॉपिक वरती विचारलेत. आता याच्यातला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम बघूया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, ए हॉरिझॉन्टल फोर्स दिलेला आहे 0.5 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव्ह ए प्लेट ऑफ एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे विथ व्हेलॉसिटी. ही व्हेलॉसिटी त्याला आपण dv घेणार आहे. व्हेन इट रेस्ट्स ऑन ए थिक लेअर, त्याचं त्या लेअरचा थिकनेस दिलेला आहे, ते झालं तिथलं dx. त्याच्यावरून तुम्ही dv अपॉन dx काढू शकता. थिक लेअर ऑफ ग्लिसरीन सांगितले. फाइंड द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ ग्लिसरीन, म्हणजे इटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. गिव्हन डाटा, फोर्स दिलेला आहे 0.5 न्यूटन. त्यानंतर एरिया दिलेला आहे 10⁻² मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटी दिलेली आहे, त्याला कन्सिडर करायचं आहे dv, 3 × 10⁻² मीटर पर सेकंड. व्हेन इट रेस्ट ऑन, त्या लेयरचा थिकनेस दिलेला आहे बघा, त्याला घ्यायचं dx. ग्लिसरीनचा लेयर आहे, त्याचा थिकनेस सांगितलाय 0.5 × 10⁻³ मीटर. आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी विचारलंय, म्हणजे इटा विचारलंय. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग बाय न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, काय येणार मग तो फॉर्म्युला बघा, आठवतोय का? F = इटा इंटू ए इंटू dv अपॉन dx, असा फॉर्म्युला आहे तो. मग मला इटा काढायचा आहे याच्यातून, तर मग काय काय करावं लागेल? F इंटू dx करावं लागेल, डिव्हायडेड बाय इटा इंटू dv असं घ्यावं लागेल. बघा लक्षात येते का? त्याच्यामध्ये व्हॅल्यूज तेवढ्या वापरा फक्त. मग F किती आहे? 0.5 आहे. dx ते पण 0.5 सांगितलेलं आहे, 0.5 इंटू 10⁻³ त्यानंतर एरिया आहे 10⁻², आणि dv सांगितलेलं आहे 3 इंटू 10⁻². हे एवढं सोडवायचं. मग 0.5 डिव्हायडेड बाय 0.5 म्हणजे साधारणपणे 0.25 असं तुम्ही त्याला घेऊ शकताय. 3 फक्त डिवाइड करा, 10च्या पॉवर्स ऍडजस्ट करून घ्या, काय त्याच्यामध्ये विशेष आहे? म्हटलं काहीतरी होईल थोडंफार, काहीच नाही याच्यामध्ये. 10⁻³ आहे, तर टोटल किती होणार बघा? 10⁻² होणार. हे सॉरी 10⁻⁴. हे वरती गेल्यानंतर 10⁻1 शिल्लक राहणार फक्त, म्हणजे 10. कारण हे 10⁻⁴ आणि 10⁻³ म्हणजे 10⁻1 शिल्लक राहील. 3 याला भाग घालवा, 0 पॉइंट, पहिला भाग शून्याचाच लागेल. मग 3 8 24 होतील, मग 1 शिल्लक राहील, बरोबर. मग त्याचं 10 होणार, मग 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9, हे असं येणार. इंटू 10 म्हणजेच हे किती येणार आहे? 0.833. आणि हे काय तिथला इटा आहे,
कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी, मग त्याचं जरा युनिट आठवतंय का बघा, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर असं त्याचं युनिट आहे बघा. त्यामुळे हे जरा युनिट तेवढं आठवणीनं लक्षात ठेवा. बाकीच काय फॉर्म्युला माहित असेल तर कॅल्क्युलेशन करू शकताय. युनिट तेवढं आठवणीनं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2024. काय म्हटले बघा, द मलेक्युल्स ऑन द सरफेस ऑफ ए लिक्विड हॅव. मलेक्युल जर सरफेसच्या लिक्विड वरती असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात जास्त असते. मलेक्युलर थिअरी आहे बघा, त्याच्यावरती सरफेस टेन्शन एक्सप्लेन केलंय आपण डिटेलमध्ये, त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. तेव्हा इथं 1 मार्काचा MCQ आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा, 3-3 मार्काचे 2 प्रश्न आहेत, म्हणजे टोटल हे परत एकदा 7 मार्काचे प्रश्न या प्रकरणावरती आलेले आहेत. दुसरा क्वेश्चन बघा, डिफाईन सरफेस टेन्शन, ऑप्टेन रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सरफेस टेन्शनची डेफिनेशन विचारले. डेफिनेशनच्या दृष्टीनं हा टॉपिक इम्पॉर्टंट, सगळ्या डेफिनेशन्स व्यवस्थितपणे करून ठेवा. तर त्याच्यानंतर एक 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे, तो बघूया आता. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, ए स्पेरिकल ड्रॉप ऑफ ऑइल फॉल्स ॲट ए कॉन्स्टंट स्पीड. हे त्याचं कॉन्स्टंट स्पीड म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी आहे. इन स्टेडी एअर, ऑइलचा ड्रॉप आहे तो. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द ड्रॉप, आर विचारले. डेन्सिटी ऑफ ऑइल, ऑइलचाच ड्रॉप आहे, याचा अर्थ ही रो ची व्हॅल्यू घ्यायची आहे. डेन्सिटी ऑफ एअर, हे मीडियमची डेन्सिटी आहे म्हणजे हे सिग्मा आहे. आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ एअर हे दिलेलं आहे, याचा अर्थ हे ईटा आहे, जी ची व्हॅल्यू तुमचं तुम्ही घ्यायची आहे. गिव्हन डाटा, स्पेरिकल ड्रॉप, त्याची फायनल व्हेलॉसिटी म्हणजेच टर्मिनल व्हेलॉसिटी दिलेली आहे 9.8 सेंटीमीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ ड्रॉप, रेडियस विचारले. ऑइलची डेन्सिटी दिलेली आहे, त्याला म्हणायचं आहे रो, ती व्हॅल्यू आहे 0.9013 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सगळं सीजीएस मध्ये आहे, सीजीएस मध्येच ठेवा. एअरची डेन्सिटी ती आहे 0.0013 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे इटाची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8 इंटू 10⁻⁻⁴. इथं पण सीजीएसच दिलेला आहे, पॉइस. आणि जी ची व्हॅल्यू आहे 9.8, सॉरी हे सीजीएस मध्येच पाहिजे, त्यामुळे ही व्हॅल्यू बदलावी लागेल, कारण हे एकटं एसआय मध्ये घेऊन चालणार नाही. ह्याची व्हॅल्यू सीजीएस मधली आहे 980. आपण युनिट काय वापरतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर, इथं वापरायचं सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पुढचा सेक्शन बघा, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. थोडंसं मध्ये नेट जाण्याच्या प्रॉब्लेममुळे थोडंसं तुम्हाला वेगळं थोडंसं दिसेल, ते त्याला आता काय पर्याय नाही आहे माझ्याकडे पण काय. सो फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स मध्ये बघा, पहिल्यांदा टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहूया. व्ही इक्वल टू, आता जस्ट आपण थोड्या वेळापूर्वीच फॉर्म्युला वापरला होता, 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा डिव्हायडेड बाय इटा, हे असं येईल. हा फॉर्म्युला आहे. मग याच्यावरून मला आर स्क्वेअर फाइंड आउट करा. त्याच्या आधी अजून एक काम करूया, रो मायनस सिग्मा तेवढं सेपरेट काढून घेऊया. रो मायनस सिग्मा, रो ची व्हॅल्यू आहे 0.9013 मायनस सिग्माची व्हॅल्यू आहे 0.0013
मग या दोघांची वजाबाकी केली की हे 13 तेवढं निघून जाईल आणि इथं काय शिल्लक राहील 0.9. डायरेक्ट 0.9 एवढंच घेतलं तरी चालते. दोन डेन्सिटीची वजाबाकी आहे त्यामुळे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे असेल. आता याच्यावरून मला रेडियस काढायचे, मग आर स्क्वेअर इक्वल टू कसा फॉर्म्युला येईल बघा. आर स्क्वेअर इक्वल टू हे 9 इटा हे इकडे पाठवून द्या. व्ही इंटू हे 9 पुढे घेतोय मी तर 9 इंटू व्ही इंटू इटा डिव्हायडेड बाय मध्ये काय करणार आहे बघा 2 येणार इंटू जी येणार आणि तो डिफरन्स येणार. असा फॉर्म्युला येईल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया. देअरफॉर आर स्क्वेअर इक्वल टू हे आहे 9, व्ही ची व्हॅल्यू आहे 9.8, इटाची व्हॅल्यू आहे 1.8 इंटू 10⁻⁻⁴ डिव्हायडेड बाय मध्ये 2 आहे. जी ची व्हॅल्यू आहे 980 आणि या दोघांच्या वजाबाकीची व्हॅल्यू आहे 0.9. त्याचं सिम्प्लिफिकेशन इझी आहे, काय एवढं अवघड नाही आहे जास्त. ऍडजस्ट करून दिले सगळं त्यांनी व्यवस्थित. आता इथं बघा 2 आणि 0.9 या दोघांचा प्रोडक्ट होणार 1.8. हे 1.8 आणि हे 1.8 कॅन्सल होईल. 9.8 ला जर आपण 100 न मल्टिप्लाय केलं तर एवढे येते. म्हणजे इथं भाग लागेल 100चा. 100 म्हणजेच 10 चा स्क्वेअर येणार. हे 10⁻² वरती घ्या म्हणजे 10⁻⁻² होणार. म्हणजेच हे येणार 9 इंटू 10⁻⁻�6. त्याच्यावरून आर इक्वल टू ते येणार आहे 9 इंटू 10 सॉरी स्क्वेअर रूट घ्या. 9चं स्क्वेअर रूट, मी फक्त 10च्या पॉवरचं स्क्वेअर रूट घेत होतो. 3 इंटू 10⁻⁻3 स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. हे येणार आहे सेंटीमीटर मध्ये. या पद्धतीनं तुम्ही त्याचं फायनल आन्सर सांगू शकताय. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2025. पहिला एमसीक्यू विचारलाय. बर्नॉलिस थेरम मध्ये पुढील पैकी काय कॉन्स्टंट राहतं? एनर्जी कॉन्स्टंट राहते. सांगितलं होतं मी त्यावेळेला, हे करून ठेवा. ऍट व्हॉट टेम्परेचर सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड बिकम्स 0. ज्या टेम्परेचरला लिक्विडचं सरफेस टेन्शन 0 होतं त्या टेम्परेचरला म्हणतात क्रिटिकल टेम्परेचर. माहिती असू दे. पुढचा प्रश्न आहे युझिंग न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉर अ स्ट्रीमलाइन फ्लो डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. इटाचं इक्वेशन काढायचं आहे आणि एक प्रॉब्लेम विचारलाय. हा प्रॉब्लेम त्यांनी 3 मार्कला विचारलाय बघा. 3 मार्काचं काही लेवल नाही आहे ती. हे 3 मार्क, हे 2, 5 मार्क झाले. हा 1 मार्काचा एक प्रश्न 6 आणि हा 1 मार्काचा एमसीक्यू 7 मार्क. असं फेब्रुवारी 2025 ला सुद्धा 7 मार्काचं एकूण त्यांनी विचारलेलं आहे. त्यातला प्रॉब्लेम आहे तेवढा आता बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डायमीटर ऑफ ए वॉटर ड्रॉप इज 0.6 मिलीमीटर. डायमीटर सांगितलंय, त्याच्यावरून रेडियस काढून घ्या. कॅल्क्युलेट द प्रेशर इनसाइड ए लिक्विड ड्रॉप. लिक्विड ड्रॉपच्या आतलं प्रेशर विचारले म्हणजे पी आय काढायचं आहे. सरफेस टेन्शन बघा कशात दिलाय, डाइन पर सेंटीमीटर मध्ये. याचं कन्व्हर्शन करावं लागेल. ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कन्व्हर्शनच जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलंय, हे 2चं 3 मार्क केले. ऍक्च्युली प्रॉब्लेम 2 मार्काचं ठीक आहे. गिवन डाटा मग काय काय दिलेलं आहे बघा. त्यांनी डायमीटर दिलेलं आहे 0.6 मिलीमीटर. मग त्याच्यावरून रेडियस येईल, ते येणार 0.3 मिलीमीटर. म्हणजेच 3 इंटू 10⁻⁻⁴ मीटर ही त्याची रेडियस येईल. इनसाइड द लिक्विड ड्रॉप प्रेशर विचारलेलं आहे, हे फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर त्यांनी सरफेस टेन्शन दिलेलं आहे.
ते आहे 72 डाइन पर सेंटीमीटर. मग हे मला डाइन पर सेंटीमीटर असं सीजीएस मध्ये नको आहे, हे मला न्यूटन पर मीटर मध्येच पाहिजे आहे. याचं कन्व्हर्शन करावं लागेल. डाइनचं न्यूटन मध्ये करण्यासाठी 10⁻⁻5 न मल्टिप्लाय करावं लागतं, आणि जे सेंटीमीटर मध्ये आहे त्याचं मीटर मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी 10⁻² घ्यावं लागेल मला इथं छेदमध्ये. म्हणजेच हे टोटल किती होणार, 72 इंटू 10⁻³ आणि न्यूटन पर मीटर हे असं होणार. त्यामुळे ही कन्व्हर्शन्स आहेत सगळे, त्यामुळे हे त्यांनी मार्क याचे वाढवले. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे P0 हे किती दिले, 1.013 इंटू 10⁵. ही व्हॅल्यू त्यांनी ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याला मी डायरेक्ट P0 असं लिहून घेतलेलं आहे. पुढचं सेक्शन आहे फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स. मग आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी प्रेशर इनसाइड लिक्विड ड्रॉप विचारले. फॉर लिक्विड ड्रॉप काय फॉर्म्युला आहे, PI मायनस PO दिस इज इक्वल टू 2T अपॉन R असा फॉर्म्युला आहे. मी ते काम करूया, पहिल्यांदा उजवी बाजू पूर्ण सोडवून घेऊया. दोन्ही व्हॅल्यूज माझ्याकडे तयार आहेत. 2 इंटू सरफेस टेन्शन किती आले फायनल, 72 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय रेडियस आहे 3 इंटू 10⁻⁴. हे किती होणार बघा, 3 ने इथं भाग घालवला की हे 24 येते. 24 दोन्ही येणार 48. 48 हे वरती पाठवा, 10⁻⁴ इथं वरती गेल्यानंतर 10⁻+4 होणार, म्हणजे इथं 10 शिल्लक राहणार. याचा अर्थ हा प्रेशरचा डिफरन्स येणार 480 हे असेल. आता हे जे 480 आहे याच्यामध्ये हे P0 मला ऍड करावं लागेल, म्हणजे मला मग PI मिळेल. PI इक्वल टू 480 प्लस P0. पण P0 तर असा दिलाय बघा, लक्षात येते का. आता ह्याला या फॉर्मॅटमध्ये मला कन्व्हर्ट करावं लागेल, मग त्याचा आन्सर मला मिळेल. म्हणजे हे किती होईल बघा, 10 ची पॉवर इथं काही शिल्लक राहिलेली नाही, त्यामुळे ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. हे ऍडजस्ट करायचं आहे, मी इथं व्हॅल्यू लिहितो म्हणजे मग जरा चटकन लक्षात येईल. ही व्हॅल्यू जर मी आहे अशीच लिहिली 1.013 इंटू 10⁵, आणि इथं काय 10 ची पॉवर नाहीये, मग जी दुसरी टर्म आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 ची पॉवर दिसते ती 10 ची पॉवर पूर्ण वापरून घ्या. म्हणजेच डेसिमल पॉइंट 1 2 3 4 5 घरं उजवीकडे सरकवावं लागेल. म्हणजे जे किती येईल, 1 2 3 ही 3 घरं झाली, अजून 2 घरं म्हणजे हे एवढे येणार, आणि हे याच्यामध्ये आता ऍड करा. मग हे कसं होणार, 101 300 अधिक 480 असं होणार. मग ही ऍडिशन 0 8 4 आणि 3 7 1 0 1 हे असेल 101 780 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच हे जर तुम्हाला लिहायचं असेल तर 1.0178 1 2 3 4 5 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं पण तुम्ही त्याचं फायनल आन्सर लिहू शकता.
नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे फेब्रुवारी 2026. याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी एक एमसीक्यू विचारलेला आहे. व्हेन ए नंबर ऑफ ड्रॉपलेट्स कोएलेस टू फॉर्म ए सिंगल ड्रॉप, टोटल सरफेस एरिया. नंबर ऑफ ड्रॉपलेट्स कोएलेस, पहिलंच उदाहरण सोडवलं होतं आज. तर ड्रॉपलेट्सची संख्या कमी झाली तर सरफेस एरिया डिक्रीज होतो. द टोटल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप इट डिक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीज होतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्यांनी डिराईव्ह लॅपलास लॉ विचारले फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन ऑफ बबल म्हटलंय. याचा अर्थ तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे पी आय मायनस पी ओ इज इक्वल टू 4t अपॉन आर. हे व्हेरीफाय करायचं. त्याला 4 मार्क दिलेत ते. बघा 4 आणि 2 6 आणि हे एक 7 मार्काचा. आता हा जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम तेवढा बघूया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए स्टील बॉल विथ रेडियस 0.3 मिलीमीटर फॉलिंग विथ व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड. रेडियस दिले, व्हेलॉसिटी दिले. थ्रू ए ट्यूब फिल्ड विथ ग्लिसरीन. ग्लिसरीन आहे त्याच्यामध्ये. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्टील बॉल. विस्कस फोर्स विचारलाय आणि ग्लिसरीन साठी इटाची व्हॅल्यू दिलेली आहे. गिव्हन डाटा. रेडियस सांगितलेले आहे 0.3 मिलीमीटर, म्हणजेच हे येणार आहे 3 इंटू 10⁻⁻⁴ मीटर. व्हेलॉसिटी दिलेली आहे 2 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स. विस्कस फोर्स विचारलेला आहे. इटाची व्हॅल्यू दिलेली आहे 0.833 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. याचा फॉर्म्युला घ्या. स्टोक्स लॉ. फॉर्म्युला असा आहे एफ इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. स्टोक्स लॉ आहे हा. त्याच्यानुसार असा फॉर्म्युला येतो. देअरफॉर एफ इक्वल टू 6 इंटू 3.142. इटाची व्हॅल्यू आहे 0.833. त्यानंतर रेडियस आहे 3 इंटू 10⁻⁻⁴ आणि व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे 2. याचं जे अगदी किरकोळ सिम्प्लिफिकेशन आहे तेवढं फक्त करून घेऊया. 6 आणि 3 आणि 2 साहित्रिक 18 आणि 2 36, म्हणजे हे 36. त्यानंतर 3.142, त्याच्यानंतर 0.833 आणि हे 10⁻⁻⁴. आता यांचे लॉग बघा आणि हे लॉगने तेवढं सोडवून टाका. फायनल आन्सर मिळेल तुम्हाला 36चा 0 मध्ये. 36चा 5563 आहे बघ. 1 पॉइंट येणार ते. त्याच्यानंतर आहे 3.142, ते आहे 0.4972 आणि 0.833 आहे 83चा 3 मध्ये. फक्त बार 1 पॉइंट घ्या. 83चा 3 मध्ये. चा 3 मध्ये तो येतोय 9206. असेल. यांची बेरीज करून घ्या. 6 8 11, 1 झाला 1 1 आणि 7 8 आणि 6 14, 4 हात झाले 1 3 12 17, 7 झाले 1 10 14 19 9.
हे कॅन्सल होईल, -1 +1 फक्त 1 शिल्लक राहील. 0.97चा 4 मध्ये 1चा मेन डिफरन्स. 0.97 4 मध्ये 1चा मेन डिफरन्स. .97चा 4 मध्ये 1चा मेन डिफरन्स म्हणजे किती होणार? 9421 होणार. 9421 9.421 इंटू 10⁻⁻⁴ इथं 1 आहे आणि हे 10⁻⁻⁴ आहे, म्हणजे याचं टोटल होणार 9.421 इंटू 10⁻⁻3 फोर्स आहे तो न्यूटन मध्ये येणार. हे त्याचं फायनल आन्सर.